पंढरपुरातील बाजीराव पडसाळी येथे वारकऱ्यांसाठी मंडप उभारण्यात आलाय। विठ्ठल मंदिरात दर्शन घेतल्यानंतर वारकरी या ठिकाणी विसावा घेतायत। संस्थांच्या वतीने व्यवस्थाही करण्यात येते आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे यांनी। मंडळी, सध्या आपण पंढरपूरमध्ये आहोत। पंढरपूरच्या श्री क्षेत्र विठ्ठल मंदिरामध्ये सध्या आपण आहोत आणि आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ती पडसाळे आहे। भाविक मैलोनमैल चालून ज्यावेळी या ठिकाणी येतात, विठोबाचं दर्शन घेतात, त्यावेळी दर्शन घेतल्यानंतर त्यांना क्षणभर विश्रांती मिळावी, क्षणभर विसावा मिळावा यासाठी मंदिर समितीच्या वतीने या ठिकाणी हा पडसाळीच्या ठिकाणी मंडप घातलेला आपल्याला पाहायला मिळतोय। सध्या त्याचं काम सुरू आहे। अनेक वारकरी आता विठ्ठलाच्या दर्शनासाठी या ठिकाणी येत आहेत। भेटी लागे जीवा लागलीसे आस अशा पद्धतीने ते मैलोनमैल चालत असतात आणि त्या ठिकाणी येतात, दर्शन घेतात। दर्शन घेतल्यानंतर क्षणभर विसावा मिळावा यासाठी ही सगळी जागा जी आहे ती सगळी जागा मंदिर समितीच्या वतीने उपलब्ध करून दिलेली आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी पोलीस बांधव असतील किंवा सैन्यातील काही बांधव असतील, भगिनी असतील, यांच्या माध्यमातून वारकरी पुरुष आणि महिला यांच्यासाठी चांगल्या पद्धतीने सोयीसुविधा करण्यात आली। अशा सगळ्या कालखंडामध्ये कोणतीही आपत्ती येऊ नये याची काळजी घेतली जाते। परंतु जर समजा या सगळ्यामध्ये कोणतीही आपत्ती आली तर त्या आपत्तीमध्ये त्या नागरिकांचा, वारकऱ्यांचा बचाव व्हावा यासाठी काळजी घेण्याचा मार्ग सुद्धा मंदिर प्रशासनाने या ठिकाणी घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो। आपल्याला या ठिकाणी दरवाजा दिसेल जो आपत्कालीन परिस्थितीमध्ये बाहेर पडण्याचा मार्ग म्हणून या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे। अनेक वारकरी या ठिकाणी जमा होतात। चेंगराचेंगरी किंवा त्या संदर्भातल्या कुठलीही आपत्ती होऊ नये आणि जर झाली तर त्यातून मार्ग मिळावा यासाठी मंदिर प्रशासनाच्या वतीने हे सगळं करण्यात आल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। अनेक वारकरी येत आहेत। माऊलींची, तुकोबांची, सोपान काकांची आणि आधीच करून संतांच्या पालख्या आता काही दिवसांमध्ये पंढरपूरमध्ये दाखल होतील आणि प्रचंड मोठा समुदाय या ठिकाणी येईल। या दृष्टिकोनातून मंदिर समितीची ही व्यवस्था अत्यंत महत्त्वाची मानली जाते। कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, पंढरपूर। आषाढी वारी निमित्त निकते कुटुंबियांकडून विठ्ठलासाठी पोशाख तयार करण्यात आलाय। गेल्या 6 पिढ्यांपासून निकते कुटुंबीय विठ्ठलासाठी पोशाख बनवण्याचं काम करतात। विठ्ठलाच्या पोशाखातील पगडी, अंगरखा तयार करण्याचं काम निकते कुटुंब करत असतं आणि यावर्षीही त्यांनी विठुरायासाठी पोशाख बनवलाय। पंढरपूरमध्ये आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेला सुरुवात करण्यात आली आहे। आषाढी वारीच्या काळामध्ये पंढरपूर शहर स्वच्छ राहो यासाठी प्रशासनाचा प्रयत्न करण्यात येतोय। सुमित ग्रुप पुणे यांच्याकडून 3 शिफ्टमध्ये जवळपास 600 ते 700 कर्मचारी 24 तास काम करतायत। मंदिर परिसर, पत्राशेड, दर्शन रांगा, चंद्रभागा, वाळवंट यासह घाट परिसरातून जवळपास 50 ते 60 टन कचरा गोळा करून पंढरपूर शहर स्वच्छ करण्याची मोहीम राबवली जाते। Thank you.